हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। अंतिम निवड यादी आलेली आहे। तर कोणत्या जिल्ह्याची अंतिम निवड यादी आलेली आहे, त्या अंतिम निवड यादीमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत का, ते सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, जिल्हा परिषद वाशिम सरळ सेवा भरती 2023 आरोग्यसेवक पुरुष 50% पदासाठी उमेदवाराची अंतिम निवड यादी आलेली आहे। प्रवर्ग दिलेला आहे आणि खाली तुमची नावे आहेत, तर तुम्ही ती पाहू शकता। ही पहा, ही तुमची नावे आहेत। आता इथे काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना पाहूया आपण काय दिलेल्या आहेत। तर आरोग्यसेवक पुरुष 50% संवर्गातील अनुसूचित जाती सर्वसाधारण 3 पदाकरिता तात्पुरती अंतिम निवड व प्रतीक्षा यादी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अंतिम निवड यादी आपण पाहिलेली होती, ती 17 ऑगस्टला प्रसिद्ध झाली होती। त्या अंतिम यादीमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणाऱ्या उमेदवारांची नावे होती। त्यामध्ये अजय पांडुरंग काळे हे गैरहजर राहिले होते कागदपत्र पडताळणीसाठी, आणि त्यांनी तसं लेखी कळविलेलं आहे। तसेच अनुक्रमांक 2 मधील सचिन गौतम गणवीर हे सुद्धा गैरहजर राहिले होते कागदपत्र पडताळणीला। त्यामुळे अनुक्रमांक 3 वरील उमेदवार सुधीर चंद्रशेखर मनवर हे दोघं गैरहजर राहिल्यामुळे यांना अंतिम निवड यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। असं कसं काय केलं त्यांनी, तर त्याने जे वाशिम जिल्हा परिषदेने जाहिरात प्रसिद्ध केली होती, त्यामध्ये मुद्दा क्रमांक 17 16वा पॉईंटमध्ये त्यांनी तसं दिलेलं होतं की समजा कागदपत्र पडताळणीस कोणी गैरहजर राहिलं तर त्याच्या खालच्या उमेदवारास स्थान देण्यात येईल। त्याप्रमाणे या सुधीर चंद्रशेखर मनवर या उमेदवारांना स्थान मिळालेलं आहे। ही पहा, अनुसूचित जमातीसाठी अंतिम निवड यादीमधले 3 नावं आहेत इथे, आणि याचबरोबर अनुसूचित जमाती उमेदवारांची प्रतीक्षा यादीसुद्धा इथे तुम्हाला नावं दिसून येतील। आणि अंतिम निवड यादी लावलेली आहे आणि प्रतीक्षा यादीसुद्धा दिलेली आहे। हे पहा, इथे दिलेलं आहे अंतिम निवड यादीमध्ये ज्यांची नावं आहेत ते जर उमेदवार विहित मुदतीत रुजू नाही झाले तर अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना निवड देण्यात येईल। हे पहा, ही तुम्ही नावं पाहू शकता तुमची, आणि या खालील सूचनासुद्धा तुम्ही वाचत चला। हे पहा, ही 15 पानांची लिस्ट आहे। दुसऱ्या जिल्हा परिषदासुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि अंतिम निवड यादी लावत आहेत। आपल्या चॅनलवर तसे अपडेट आपण टाकत राहूया। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।